राष्ट्रवादी काँग्रेसमधील संघर्ष शिगेला. पार्थ पवार विरुद्ध प्रफुल्ल पटेल तटकरे वाद. वादानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक झाल्याची सूत्रांची माहिती. सुनील तटकरे शरद पवारांना भेटल्यानं राजकीय चर्चांना उधाण. भेटीमागे कुठलाही राजकीय हेतू नाही. पवारांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी भेट. सिल्वर ओकवरच्या भेटीनंतर तटकरेंचं स्पष्टीकरण. बारामतीमध्ये पुन्हा विमानाचा अपघात. शिकाऊ विमानाचा अपघात. विमानाचा पायलट सुरक्षित असल्याची माहिती. निदा खानला आश्रय देणं एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांना भोवलं. संभाजीनगर मनपाचा पटेल यांच्या अनधिकृत घरावर हातोडा. समाधानकारक उत्तर न दिल्यानं कारवाई. 24 तास होऊ न देता कारवाई केली. कारवाईची एवढी घाई का? मतीन पटेल यांच्या घरावरील कारवाईचा इम्तियाज जलील यांच्याकडून निषेध. पटेल यांना लोकवर्गणीतून घर बांधून देणार असल्याचंही विधान. एकनाथ शिंदे इलेक्ट्रिक कारनं प्रवास करणार. ताफ्यातील वाहनही कमी करणार. मोदींच्या आवाहनानंतर शिंदेंचा निर्णय. देशात पुन्हा एकदा महागाईचा बॉम्ब फुटणार. गॅस दरवाढीनंतर दैनंदिन वापरातील वस्तू महाग. बिस्किटं, चॉकलेट्स, शीतपेय, साबण महागणार. सर्वसामान्यांच्या खिशाला महागाईची झळ बसणार. नीट पेपरफुटी प्रकरणी कारवाईला वेग. नाशिकमधील संशयित आरोपी शुभम खैरनारच्या घरावर पोलिसांचा छापा. झाडाझडतीमध्ये महत्त्वाचे धागेदोरे सापडण्याची शक्यता. नीट पेपरफुटीच्या नाशिक कनेक्शन नंतर पुणे आणि लातूर कनेक्शन उघड होण्याची शक्यता. एक आरोपी पुण्यातील असल्याची सूत्रांची माहिती. लातूरमध्ये खासगी क्लासेस संदर्भात पालकांची पोलीस अधीक्षकांकडे तक्रार. सोनं चांदीच्या दरामध्ये विक्रमी वाढ. सोनं प्रतितोळा 8,000 रुपयांनी महागलं. चांदी प्रति किलो 20,000 रुपयांनी महागली. आयात शुल्कात वाढ केल्यानं सोनं चांदी महागली. महाराष्ट्र टीव्हीचे एक्सलन्स पुरस्कार सोहळ्यात झी 24 तासचा डंका. शोधपत्रकारितेतील 3 पैकी 2 पुरस्कार झी 24 तासला. गोविंद तुपे, सीमा आढे, रुबिना पठाण, मनश्री पाठक, अश्विन पांडे यांचा गौरव.